दही म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं थंडगार घरचं जाडसर दही. पण हल्ली बाजारात मिळणारं दही ते पिवळसर, केशरी, जांभळं आणि त्याला नाव मग मँगो योगर्ट, बेरी योगर्ट, प्रोबायोटिक फ्लेवर्ड कर्ड. हे दही पाहिलं की आपल्याला वाटतं वाह! हेल्दी आणि चविष्ट. पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का? हे फ्लेवर्ड दही खरं तर गोडसर, कलरफुल आणि प्रोसेस्ड असतं. त्यात ॲक्चुअल फळं फारशी नसतात, पण भरपूर असतो साखर, कृत्रिम फ्लेवर आणि प्रिझर्व्हेटिव्हज. कधी-कधी एका छोट्या कपात 15 ते 20 ग्रॅम साखर असते. म्हणजे 2 ते 3 चमचे साखर फक्त एका दहीत. आता सांगा हे दही की मिठाई? वरून लिहिलेलं असतं प्रोबायोटिक म्हणजे पचनासाठी चांगलं, पण पचनासाठी फायदेशीर असलेले बॅक्टेरिया साखरेच्या अतिसेवनामुळे मरतात. म्हणजे चव, कलर, जाहिरात सगळं मस्त, पण आरोग्याला झटका. त्याच्या तुलनेत घरचं दही जे दूध उकळून थंड करून लावलेलं असतं, ते खरं हेल्दी आणि पचनासाठी उत्तम. तुम्हाला चव हवी आहे? मग त्यात घरी चिरलेली फळं, थोडासा मध किंवा गूळ मिसळा आणि तयार तुमचं नैसर्गिक सुरक्षित फ्लेवर्ड दही. म्हणूनच फ्लेवर्ड दही नावाखाली फसवणूक चालली. दही खा, जरूर खा, पण त्यात कृत्रिम गोडी नको, नैसर्गिक गोडवा हवा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.